निमित्तानं आणि श्रीराम गौरव पुरस्काराचं आयोजन या ठिकाणी केलं आणि हा पुरस्कार ज्यांना मिळाला ते दैनिक एकपंचे तालुका प्रतिनिधी प्राध्यापक सिद्धार्थ चव्हाण सर, याचबरोबर ज्यांना राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार मिळाला ते दयारामजी सुळे सर, ज्यांनी एमडीचं शिक्षण पूर्ण करून वैद्य अधिकारी म्हणून सेवेमध्ये आहेत त्या डॉक्टर पल्लवीताई केसगिरी नरोटे मॅडम, याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय देवीदाराव जावजी कुटवाड साहेब, या संस्थेचे सचिव ॲडव्होकेट पी.बी. उगले साहेब, ज्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं की या शाळेचे प्राचार्य मामडगे सर, ज्यांच्यामुळं मी आपल्यामध्ये उपस्थित झालो. मजा आली असेल खूप. मग आता भाषण ऐकायला नग वाटेल असेल. अवघड असेल भाषण ऐकायचं. मग मी भाषण करू का बास करू? बास करू ना. बर, पण मला आता बोलवलंय की आता काय ते बोलावं लागेल का नाही? पण मी नाही बोललो तर पुन्हा तुमचे सर काय म्हणतील तुम्हाला की बघा ते पाहुणे आले आणि काहीच बोलले नाही. म्हणजे त्यांनी मला काही तसं म्हणू नये म्हणून मी तुमच्या समोर 5 मिनिट भाषण करतो. चालतंय का? हा, मग आता मी किती कमी वेळ बोलतो म्हणलं, फक्त 5 मिनिट. 5 मिनिट म्हणजे एक शेला पागोडीचे 2-3 गाणे होते. एवढं ऐकणार हो ना तुम्ही आता? मग आता टाळ्या वाजवा बरं तुमच्यासाठी. बरं, आता मी भाषण तुम्ही करू नका म्हणलात ना, सांगितलं ना तुम्ही. मग आता तुमचं मी ऐकायला पाहिजे का नाही? मग मी तुमचं काय ऐकलंय की मी 5 मिनिटापेक्षा जास्त भाषण करणार, पण आता माझं बी तुम्ही ऐकावं लागेल. काय ऐकता? 5 मिनिट शांत ऐकायचं, बरोबर आहे? चला आता बैठे सावधान. बघा, तुमच्यावर माझा एवढा विश्वास आहे, मी तुम्हाला मित्र म्हणालो तेव्हा त्या मुलींना सुद्धा खाली बसवले, कारण मला माहिती आहे की मी आता बोलायलो की मुलं आणि मुली बोलणार नाहीत. बरोबर आहे का? मग 5 मिनिट बोलणार ना आता. पण मी काही भाषण करणार नाही, मी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. ऐकायची का? बर, ते मी काय केलं एके दिवशी संध्याकाळी, असं एक माझा मुलगा लहान होता, मी त्याला म्हणलं चल हात वर करा बरं. अहो, करा हात खाली करा. सगळ्यांना तुम्ही गोष्टी ऐकता. आता मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट सुद्धा तुम्हाला तुमच्या आजोबानं, आजीनं किंवा वडिलांना सांगितली असणार आहे. आता एक आहे मुद्दा की मी जेव्हा तुम्हाला गोष्ट सांगणार आहे तेव्हा ती लक्ष देऊन ऐकायची. मी प्रश्न विचारणार आहे, लक्ष देऊन ऐकता ना? हा, आता कोणती गोष्ट होती? मग मी म्हणालो की ती माझी गोष्ट नव्हती, ती गोष्ट होती माझ्या आजोबाची. आजोबांनी सांगितली होती आणि आजोबांनी मला सांगितलेली, मला वाटलं चला ती मी माझ्या मुलाला सांगाय, आणून मी माझ्या मुलाला गोष्ट सांगितली. गोष्टीचं नाव सांगू? गोष्टीचं नाव होतं चतुर कावळा. कुणी गोष्ट ऐकली ही? एवढे जणांनी? बर, हात खाली करा. मग मी ही गोष्ट माझ्या मुलाला सांगितली. आता गोष्ट तर तुम्हाला माहित आहे. काय गोष्ट आहे? एक कावळा असतो, बरोबर? त्या कावळ्याला तहान लागते. तहान लागल्यावर कुठे जातो? पाण्याच्या शोधात तिकडं जातो. मग एका झाडावर बसतो. झाडावर बसला की खाली त्याला एक मडकं दिसतं. त्या मडक्यात काय असतंय? पाणी. कुठं असतं? खाली. मग त्याला वाटतं की आता माझी चूल तर काय पोचणार नाही. मग त्याला एक आयडिया सुचली.
काय आयडिया सुचली? मग बारके 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 दगड गोळा केले आणि कुठं टाकले? माठात टाकले. पाणी काय झालं? वरी आल्यावर कावळ्यानं काय केलं? आणि काय केलं? झाली गोष्ट. आणि मग ही गोष्ट माझ्या मुलानं, तुम्ही किती शांत ऐकायला, तसंच माझ्या मुलानं शांत गोष्ट ऐकली आणि मुलानं मला एक प्रश्न विचारला, ते तुम्हाला विचारतो आता. काय विचारला प्रश्न? बाबा तुमच्या ह्या गोष्टीचं नाव काय आहे? चतुर कावळा. पण माझा मुलगा मला काय म्हणला, बाबा तुम्ही ह्या गोष्टीला चतुर कावळा नाव दिले, पण कावळा तुमचा काही चतुर नाही, कावळा तुमचा मूर्ख आहे. काय म्हणला? मूर्ख कावळा आहे. मग मी म्हणालो की बघा आता ही गोष्ट कुणाची आहे? आजोबानं सांगितली. म्हणजे मुलगा मला जरी म्हणत असला तरी मूर्ख कुणाला म्हणायलाय? आजोबाला मूर्ख म्हणायलाय ना. बरं आजोबाला मी त्यांच्या आजोबानं सांगितली आहे, म्हणजे माझ्या पिढीत जेवढी गोष्ट सांगितली त्या सगळ्या माणसाला कावळ्याच्या निमित्तानं माझा मुलगा मूर्ख आहे म्हणतो. आणि हे मी म्हणल्यावर मला वाटलं चला आता मी पुन्हा आठवड गोष्ट सांगितली आहे, आता परत सांगतो, आता लक्ष देऊन ऐका. मी म्हणलं एक होता कावळा. कावळा असतो की, मग ज्याला जीव आहे त्याला तहान लागते. मग म्हणलं त्याला जीव आहे तहान लागली. ते म्हणला हे बी बरोबर आहे बाबा. मी म्हणलं तो त्याच्या शोधासाठी, म्हणजे आपल्याला लिहिलं असतं बघा, मन गरज ही शोधाची जननी आहे. म्हणजे गरज पडली तरच आपण शोध घेतो. तसं त्याला तहान लागली म्हणून कावळा शोध घेत गेला. मग इथं काय चुकलं? काही चुकलं नाही. मग म्हणलं ते पुन्हा झाडावर बसला. कावळा झाडावर बसतो, त्याला खाली मडकं दिसतं. ते म्हणला हे बी बरोबर आहे. पण एक लक्ष द्या, आता तुम्ही काही 9वी 8, म्हणजे इथं माझा मुलगा काहीतरी चूक झाली, माझी चूक काढेल असं मला वाटलं. आणि म्हणून मी त्याला विचारलं की खडे टाकले, पाणी वर आलं, तिथं कुठंतरी चूक काढील. म्हणला हे बी बरोबर आहे. म्हणलं बाबा तुमचं. अरे मी म्हणलं आता पाणी प्याला उडून गेला, मग कावळा मूर्ख कुठं आहे? तेव्हा त्यानं सांगितलं बाबा इथं तुमचा कावळा मूर्ख आहे, की माझ्या कथेमधला जर कावळा असता तर त्यानं काय एक 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 खडे काय गोळा करून त्या मडकेत टाकले नसते. तो कुठं गेला असता? दुकानात गेला असता, एक स्ट्रॉ घेतला असता आणि लगेच पाणी पिऊन एका मिनिटात तोडून गेला असता. काय आवाज आता बरोबर आहे का?